नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही ऐकत आहात समर्थ अकॅडमी कणकवली पॉडकास्ट. या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट्सची सक्सेस स्टोरी, इन्स्पायरिंग स्टोरी आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपण स्टुडंट्सबद्दल जाणून घेणार आहोत. तर आजचा एपिसोडसुद्धा खूप खास आहे, कारण आपल्यासोबत आहे सावरी नार्वेकर. हिने 12वी HSC एक्झाममध्ये सायन्स ब्रांचमधून 83.20% मिळवलेले आहेत. तर सर्वप्रथम सावरी, समर्थ अकॅडमीकडून तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आपण आता सावरीबरोबर थोड्या गप्पा मारूया की तिने तिचा स्टडी प्लॅन कसा केलेला. तर सावरी सांग, पहिल्यांदा हे मार्क्स बघून तुला एक्सपेक्ट केलेले तेवढे होते की कमी होते, कसं वाटलं तुला हे मार्क्स बघून? एक्सपेक्ट केल्यापेक्षा जास्तच होते. टीचर्सच्या सपोर्टमुळेच एवढे अचीव करू शकली आहे. ओके, थँक्स टू समर्थ क्लास. थँक्यू. आता थ्रू आउट जी जर्नी होती, आधी पहिला सांग तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? मॅथ्स. ओके, आणि मॅथ्समध्ये तू 90+ स्कोर केला असेल. किती? 95 मॅथ्समध्ये तिने स्कोर केला आहे. तर मॅथ्सचा स्टडी कसा केलास? मॅथ्स मी उत्तमच्या बुक्समधून PYQ रेफर केलेले. लेसन्स शिकवून झाल्यावर इच चॅप्टरनंतर मी त्याचे फॉर्म्युला शीट्स केलेले. मग लास्ट मोमेंट रिव्हिजनसाठी ते बरं पडायचं. ओके, तर मॅथ्स नंतर तुझा सेकंड फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? केमिस्ट्री. ओके, मग केमिस्ट्रीचा स्टडी कसा केला? त्यात काय आवडायचं, इनऑर्गॅनिक की ऑर्गॅनिक? इनऑर्गॅनिकच. त्यात पण मी PYQs केलेले, प्लस कीर्ती मॅम क्वेश्चन्स द्यायचे इच चॅप्टर झाल्यानंतर. इच चॅप्टरवर 20 to 30 क्वेश्चन्स द्यायचे, ज्यात पुरा चॅप्टर कवर व्हायचा. आणि ओके, आणि कीर्ती मॅमनी जी ॲक्टिव्हिटी सुरू केलेली 5 क्वेश्चन्स पाठ करून घ्यायचा, त्याचा तुला फायदा झाला का? हां, डेली 5 क्वेश्चन्स करून घ्यायचे, त्यामुळेच झाले. ओके, आणि मॅथ्समध्ये 95 स्कोरमध्ये अनय सरांचा रोल कसा होता? मी सेल्फ स्टडीला क्लासमध्येच बसायचे, सो डाऊट आले की अनय सर लगेच ते क्लिअर करायचे. ओके, माझा तुझा फेवरेट नसलेला फिजिक्सचा कसा स्टडी केला? कारण फिजिक्सचा स्कोरसुद्धा 80+ मिळवणं खायची गोष्ट नाही आहे, आणि तू तो अचीव केला आहेस फिजिक्सचा स्कोर. तर ते कसं केलंस? फिजिक्स पण मी उत्तममधूनच PYQ केले, थेरी आणि न्यूमेरिकल्स दोन्ही. ओके, आणि चॅप्टर आता आपण जेव्हा चॅप्टर संपवायचो त्यावेळी जे फॉर्म्युला पाठ करून घ्यायचं, जे मी तुमचे फॉर्म्युले पाठ केले, त्याचा इफेक्ट कसा झाला? हां, त्यामुळे न्यूमेरिकल सॉल्व करायला खूप बरं पडलं. ओके, आणि फॉर्म्युलेंची रिव्हिजन कशी केलीस? फॉर्म्युलाची मी शीट्स तयार करून ठेवलेल्या त्या लास्ट मोमेंटला रिव्हिजनसाठी. ओके, फिजिक्समध्ये थेरी आवडायची की डेरिव्हेशन पार्ट आवडायचा? डेरिव्हेशन पार्ट. ओके, आणि स्टेट बोर्ड स्टडी करायला आवडायचं की MCQ सोडवायला? MCQ. ओके, तर सावरीला आपण काही थोडे क्वेश्चन्स विचारूया, 1 by 1 रॅपिड राऊंडसारखे. वन स्टडी हॅबिट एव्हरी टॉपर शुड फॉलो? कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन. ओके, द डे बिफोर एक्झाम, रिव्हिजन ऑर चिल? रिव्हिजन. ओके, विच सोशल मीडिया ॲप डिस्ट्रॅक्ट यू मोस्ट? इंस्टाग्राम. ओके, हाऊ डू यू अवॉइड डिस्ट्रॅक्शन वाईल स्टडिंग? फोनला सायलेंट किंवा स्विच ऑफ ठेवायचा आणि लांब ठेवायचा. ओके, आणि मग तो कधी बघायचीस तू फोन? म्हणजे काय असं टार्गेट ठेवायचीस की एक टॉपिक झाला, एक मॉड्यूल झाला, की कसं काय? 1.5 hour किंवा 2 hours नंतर 15 minutesचा ब्रेक त्यामध्ये वापरायचे. ओके, वन टीचर हुज इम्पॅक्ट चेंज युअर स्टडी? अनय सर. ओके, अँड वन टीचर हुज इम्पॅक्ट चेंज युअर जर्नीज? प्रथमेश सर. ओके, स्टडी टेबल कसं, मेसी की सुपर क्लीन? क्लीन. ओके, हाऊ मेनी आवर्स डू यू स्लीप ड्युरिंग एक्झाम? 6 hours. ओके, नोट्स बनवायला आवडायचे की MCQ सॉल्व करायला? MCQसाठी नोट्स बनवायचे, आधी नोट्स बनवायचे आणि मग MCQ. ओके, मॉर्निंग स्टडी पर्सन की लेट नाईट स्टडी? मॉर्निंग. वन मिस्टेक स्टुडंट्स शुड अवॉइड इन HSC प्रिपरेशन? लास्ट मोमेंट स्टडीज. ओके, लास्ट मोमेंट स्टडीवरनं मी सांगते, म्हणजे 10th स्टडी लास्ट मोमेंट होऊ शकतो, पण 12th स्टडी? 12th नाही होऊ शकत. 12thला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पण असतात, सो दोन्हीला कवर करायला लागतं. ओके, विच सब्जेक्ट्स नीड्स मोस्ट रायटिंग प्रॅक्टिस? मॅथ सॉल्विंग. ओके, वन ॲप और रिसोर्सेस दॅट हेल्प यू मोस्ट, और वन एनी बुक? उत्तम.
ओके. सेल्फ स्टडी और कोचिंग, व्हॉट मॅटर मोर? ॲक्च्युली मी सेल्फ स्टडी क्लासमध्येच येऊन केलेला. ओके. कारण इथे सेल्फ स्टडी करताना जर का डाऊट आले तर टीचर्स तेव्हाच्या तेव्हा सॉल्व करायचे. ओके. आता आपण एक लास्ट प्रश्न विचारूया की सध्या जे 12वीला स्टुडंट्स आहेत त्यांना तू काय मेसेज देशील? स्टार्टिंगपासूनच कन्सिस्टंट राहायचं, लास्ट मोमेंट स्टडीजवर डिपेंड नाही राहायचं, नोट्स काढायचे जेणेकरून रिव्हिजन करायला बरं पडतं लास्ट मोमेंटला. ओके. 1 लाईन और 1 वर्ड फॉर अ समर्थ अकॅडमी? मोटिवेशनल और परफेक्ट. ओके. थँक्यू सावरी. तर सावरीच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण समर्थ अकॅडमीकडून तिला खूप शुभेच्छा तर देऊच. त्याचबरोबर अजून MST-CETचा रिझल्ट पेंडिंग आहे, तर तो रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा आपण तिला पॉडकास्टमध्ये बोलू आणि तिची CETचे सक्सेस स्टोरीसुद्धा आपण जाणून घेऊ. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.